नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, रोज संध्याकाळी 6 वाजता आपण एक नवीन सिरीज या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये आपण पोलीस भरतीच्या अनुषंगाने अतिसंभाव्य प्रश्नांचा आपण अभ्यास या ठिकाणी करत आहोत। तसेच जे विद्यार्थी ज्यांना बॅच जॉइन करायची आहे त्यांच्यासाठी सुद्धा बॅच आहे। मिशन खाकी नावाने ही बॅच आपण सुरू केली 2024 च्या पोलीस भरतीसाठी। फी आहे 799 मध्ये। रेकॉर्डेड लेक्चर्स असतील, नोट्स असतील, त्याचबरोबर टेस्ट सिरीज, लाईव्ह लेक्चर सुद्धा तुम्हाला यामध्ये अभ्यासायला मिळणार आहे। ठीक आहे, खाली आपलं जे काही अभ्यास मित्र नावाचं ऍप्लिकेशन आहे ते इथे दिलेलं आहे, त्यावर तुम्हाला हे बॅच अभ्यासायला मिळेल। त्यानंतर इकडे जर अधिक इन्फॉर्मेशन हवी असेल तर कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे। पुढे जाऊयात आपण। पहिला प्रश्न आहे बघा आजचा, महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली? ठीक आहे, सोपा प्रश्न आहे। महाराष्ट्र राज्याची निर्मिती जर आपण बघितली तर 1 मे 1960 ही तारीख आपल्याला लक्षात ठेवायची। कधी? 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची काय झालेली आहे? निर्मिती झाली। पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय असेल? योग्य आन्सर असेल। ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल। आता एक कायदा लक्षात ठेवायचा आहे, बॉम्बे पुनर्रचना कायदा। या कायद्यानुसार 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात ही 2 राज्य काय झाली होती? निर्माण झाली होती। आता जर आपण बघितलं तर जी काही संयुक्त महाराष्ट्राची चळवळ होती, त्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमुळेच काय झालं होतं तर आजचा हा जो काही महाराष्ट्र आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। मात्र याआधी केंद्रातल्या सरकारनं काय केलं होतं तर गुजरात आणि महाराष्ट्र या 2 जी काही राज्य आहेत ती एकच करून एक जे काही मोठं राष्ट्र आहे किंवा मोठं जो काही राज्य आहे त्या ठिकाणी बनवलेलं होतं। मात्र गुजरातची जनता सुद्धा खुश नव्हती आणि महाराष्ट्राची जनता खुश नव्हती, त्यामुळे पुढच्या काळामध्ये म्हणजेच 1 मे 1960 रोजी काय करण्यात आलं होतं, ही दोन्ही जी काही राज्य आहेत ते निर्माण करण्यात आलेली होती। मराठी भाषिक बोलणाऱ्यांचा महाराष्ट्र, गुजराती भाषिक बोलणाऱ्यांचा गुजरात हा त्या ठिकाणी राज्य निर्माण करण्यात आलं होतं। मग आता 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते पार पडलं असा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारला जातो आणि बऱ्याचदा काय होतं इथं आपलं चुकू शकतं। आपल्याला काय वाटतं? यशवंतराव चव्हाण। मात्र लक्षात ठेवा 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य निर्मिती सोहळ्याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं होतं मित्रांनो? तर धनंजयराव गाडगिळांच्या हस्ते त्या ठिकाणी हे जे काही उद्घाटन आहे ते पार पडलेलं होतं। आता ही जी काही नवीन महाराष्ट्र राज्य निर्मितीची काही घोषणा आहे ती कोणी केली होती तर घोषणा केली होती पंडित जवाहरलाल नेहरूंनी। कुठून? मुंबईच्या शिवाजी पार्क वरून नेहरू म्हणाले होते की एक स्वतंत्र जे काही महाराष्ट्र राज्य आहे ते या ठिकाणी निर्माण केलं जाईल। मग जो काही डांगचा प्रदेश आहे तो प्रदेश महाराष्ट्राला द्यावा की गुजरातला द्यावा यावरून जो वाद होता तो त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर जी काही मुंबई आहे ती मुंबई महाराष्ट्राला मिळाल्यामुळं डांगचा प्रदेश आणि जवळपास 20 खेडी जी आहेत ती काय करण्यात आली होती? गुजरातला त्या ठिकाणी देण्यात आली होती किंवा गुजरातकडे गेलेली आपल्याला सांगतात। कारण की डांगचा जो काही प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये सुद्धा मराठी भाषिक बोलणारे जे काही लोक आहेत ते तिथं आपल्याला पाहायला मिळतात आणि 20 अशी खेडी होती ज्या खेड्यामधले सुद्धा लोक कोणती भाषा बोलणारे होते? मराठी भाषा बोलणार होते। मग आता यावरून थोडा वाद निर्माण झालेला होता की कोणाला द्यायचं, कारण की ते गुजरातच्या बाउंड्रीच्या जवळची मराठी भाषिक बोलणारे हे गावं होती। मात्र मुंबई जी आहे ती महाराष्ट्राला मिळाली होती, त्यामुळे मग काय करण्यात आलं होतं, डांगचा प्रदेश आणि 20 खेडी गुजरातला त्या ठिकाणी देण्यात आली होती। पुढे 1 मे 1960 रोजी म्हणजेच कामगार दिनाच्या दिवशी महाराष्ट्र राज्याची काय झालेली आहे तर निर्मिती झालेली आहे। पुढे जाऊयात। पुढे बघा, मुंबईमध्ये सन 1885 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन खालीलपैकी कोणी आयोजित केलं? राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन जे आहे ते कोणी आयोजित केलं असा प्रश्न त्या ठिकाणी विचारलाय। तर लक्षात घ्यायचं आहे A.O. ह्यूम, ॲलन ह्यूम हे नाव लक्षात ठेवा। ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल। ठीक आहे, ॲलन ह्यूमनं काय केलं होतं तर या ठिकाणी राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली होती 1885 साली आणि त्या राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन कुठं पार पडलं होतं तर मुंबईमध्ये पार पडलेलं होतं, हे लक्षात घ्यायचं आहे। ठीक आहे, कोण्या ठिकाणी? मुंबईमध्ये पार पडलेलं होतं। 28 डिसेंबर 1885 ला मुंबईमध्ये हे त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं। अध्यक्ष कोण होते? वेमेशचंद्र बॅनर्जी। ठीक आहे, वेमेशचंद्र बॅनर्जी हे काय होते तर या अधिवेशनाचे अध्यक्ष होते। पहिले ख्रिश्चन व्यक्ती होते ज्यांनी काय केलं होतं या अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं। त्यांनी ख्रिश्चन धर्म त्या ठिकाणी स्वीकारलेला होता। ते वकील होते
त्याचप्रमाणे जर आपण बघितलं तर त्यांनी जो काही सिद्धांत आहे कशाचा, तर सुरक्षा झडप सिद्धांत जो आहे तो पुढच्या काळामध्ये एका वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध सुद्धा केलेला होता. आता सचिव जे होते याचे ॲलन ह्यूम होते आणि संस्थापक सुद्धा होते. आणि या काँग्रेसच्या स्थापनेमध्ये काही ब्रिटिश व्यक्ती सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. हेनरी कॉटन, विल्यम वेडरबर्न, जॉर्डन आहे, हे जे काही महत्त्वाची व्यक्ती आहेत ते सुद्धा आपल्याला इथं पाहायला मिळतात. कोण्या ठिकाणी झालं होतं असे प्रश्न विचारले जातात आपल्याला. तर मुंबईमध्ये गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेमध्ये त्या ठिकाणी काय झालं होतं, हे अधिवेशन पार पडलं होतं. बघा 1885 साली हेच अधिवेशन जे आहे ते कुठं होणार होतं, तर पुण्याला होणार होतं. मग पुण्याला काय नाही झालं, तर पुण्याला कॉलराची साथ होती. बऱ्याच जणांचा गैरसमज आहे की पुण्याला काय होतं, प्लेगची साथ होती. मात्र प्लेगची साथ 1897 ला होती, 1885 ला काय होती, कॉलराची साथ होती, लक्षात घ्यायचंय. ठीक आहे, पुढे जाऊयात. आता काही महत्वाची अधिवेशनं आहेत जी की वारंवार यावर आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी पाहायला मिळतात. 1885 मध्ये मुंबईमध्ये जर आपण बघितलं तर पहिलं अधिवेशन झालं होतं. वेमेशचंद्र बॅनर्जी हे त्याचे अध्यक्ष आपल्याला सांगतात आणि ते पहिले ख्रिश्चन व्यक्ती सांगता येतात. दुसरं अधिवेशन 1880 मध्ये कलकत्ता या ठिकाणी झालं होतं. दादाभाई नौरोजी हे त्याचे काय होते, अध्यक्ष होते आणि ते पहिले पारशी व्यक्ती आहेत ज्यांनी काँग्रेसचं अध्यक्षपद भूषवलेलं आपल्याला सांगता येतं. त्यानंतर 1887 मध्ये मद्रासमध्ये हे अधिवेशन पार पडलं होतं. बद्रुद्दीन तय्यबजी हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते आणि ते पहिले मुस्लिम अध्यक्ष त्या ठिकाणी राहिलेले आहेत. पुढे बघा 1888 मध्ये अलाहाबाद या ठिकाणी काय झालं होतं, राष्ट्रीय काँग्रेसचं 4थं अधिवेशन भरलं होतं आणि त्याचे अध्यक्ष कोण होते, तर ब्रिटिश व्यक्ती आहेत ज्यांचं नाव आहे जॉर्ज यूल. मग पहिले ब्रिटिश व्यक्ती आहेत ज्यांनी काय केलं होतं, अलाहाबाद किंवा राष्ट्रीय काँग्रेसचं जे काही अधिवेशनाचं अध्यक्षपद आहे ते त्यांनी भूषवलेलं आपल्याला इथं सांगता येतं. पुढे 1891 मध्ये नागपूरमध्ये अधिवेशन भरलं होतं. पी आनंदाचार्लू हे त्याचे अध्यक्ष होते आणि ते पहिले हिंदू व्यक्ती होते ज्यांनी काय केलं होतं, राष्ट्रीय काँग्रेसचं अध्यक्षपद जे आहे ते भूषवलेलं होतं. कधी कधी प्रश्न जे आहेत तुम्हाला इकडे विचारले जातात, अधिवेशन आणि अध्यक्ष किंवा कोण्या ठिकाणी अधिवेशन पार पडलं हे सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. पुढे जाऊयात. बघा पुढचा प्रश्न आहे, मंगळ ग्रहाला किती नैसर्गिक उपग्रह आहेत. मंगळ ग्रहाला किती नैसर्गिक उपग्रह आहेत. ऑप्शन आहे एकही नाही, दुसरा ऑप्शन बघूयात 1, तिसरा ऑप्शन आहे 2 आणि चौथा ऑप्शन आहे 3. आता मंगळ ग्रहाचा जर विचार केला तर मंगळ ग्रहाला किती आहेत उपग्रह, 2 उपग्रह आहेत बघा. ठीक आहे, फोबोस आणि डोमोस हे 2 उपग्रह तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मंगळाला 2 उपग्रह आपल्याला सांगता येतात. आता मंगळाचा जर विचार केला तर शुक्राप्रमाणेच मंगळ हा देखील काय आहे, तर पृथ्वीपासून थोडासा जवळचा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो इतर ग्रहाच्या बाबतीत. ठीक आहे, व्यास आहे 6792 किलोमीटर. मंगळ हा त्याचा लालसर आणि तांबूस रंगावरून काय केला जातो, सहजगत्या किंवा सहजरित्या तो आपल्याला ओळखता येतो. मंगळ हा ग्रह लालसर त्या ठिकाणी तो आपल्याला दिसून येतो. लोहाचं प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. परिभ्रमणाचा काळ काय आहे, 687 दिवस. मंगळावरील वातावरणात जर आपण बघितलं, मंगळावरील वातावरणात कार्बन डायऑक्साईड आणि बाष्प यांचं आधिक्य असून तेथे प्राणवायूचा अभाव सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. ठीक आहे, प्राणवायूचा सुद्धा काय आहे त्या ठिकाणी, तर अभाव जो आहे तो पाहायला मिळतो. त्यानंतर अमेरिकेनं काय केलं होतं, तर आपलं एक मिशन जे आहे ते मंगळावर पाठवलं होतं. त्याचं नाव होतं पाथफाइंडर. ठीक आहे, पाथफाइंडर नावाचं जे काही यान आहे ते काय करण्यात आलं होतं, मंगळावर पाठवण्यात आलेलं होतं. कधी, 1996 साली. पुढे बघा भारतानं सुद्धा 2013 साली मंगळयान जे आहे ते प्रक्षेपित केलेलं होतं. जुलै 2020 मध्ये संयुक्त अरब अमिरात, चीन आणि अमेरिका या 3 देशांनी मंगळावर जीवसृष्टीची शक्यता तपासण्यासाठी काय केलं होतं, एक अवकाशयान जे आहे ते पाठवलेलं होतं. 3 देशांनी काय केलं होतं, जे काही अवकाशयान आहेत ते तिथं पाठवलेले होते. मंगळ ग्रहावरील ऑलिम्पस मॉन्स हा सूर्यमालेतील सर्वात लांब काय आहे, पर्वतरांग त्या ठिकाणी आपल्याला सांगतायत. आणि उपग्रहाची संख्या 2 मंगळाला उपग्रह आहेत. पहिला आहे फोबोस आणि दुसरा आहे डिमोस. ठीक आहे, हे नाव लक्षात ठेवायचं आहे. फोबोस आणि डिमोस हे काय आहे, त्याचे 2 उपग्रह आपल्याला सांगता येतात. त्यानंतर पुढचा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे बघा. इकडे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. प्रश्न काय आहे, 1893 मध्ये भारतीय स्वातंत्र्य सेनानी आणि समाज सुधारक लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी त्यांच्या महाराष्ट्रामधील
वार्षिक घरगुती उत्सवाचं रूपांतर एका मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमामध्ये केलं होतं, तो उत्सव नेमका कोणता होता? ऑप्शन काय आहेत? दिवाळी, होळी, गणेश चतुर्थी आणि जन्माष्टमी. आता घरगुती जो काही उत्सव आहे त्या घरगुती उत्सवाचं काय म्हटलेलं आहे, तर मोठ्या सार्वजनिक उत्सवामध्ये रूपांतर केलेलं आहे. मग आता कोणता घरगुती उत्सव असतो आणि ज्याचा आपण त्या ठिकाणी मोठा त्या ठिकाणी उत्सव साजरा करतो, तर सर्वांना माहिती आपल्याला की गणेश चतुर्थी आहे. ठीक आहे, यस, गणेश चतुर्थी. ठीक आहे, या उत्सवाची जी काही रूपांतर आहे त्यांनी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये केलं होतं. म्हणजे आता जे काही आपण गणपती वगैरे बसवतो, ठीक आहे, मोठे मोठे त्या प्रत्येक मंडळ असतात, सार्वजनिक गणेश मंडळ त्या ठिकाणी असतात. मग हे कधीपासून झालं होतं, तर लोकमान्य टिळकांपासून. ठीक आहे, लक्षात घ्यायचंय. ठीक आहे, लोकमान्य टिळकांनी काय केलं होतं, सार्वजनिक कार्यक्रमामध्ये हे जी काही रूपांतर आहे ते केलं आपल्याला सांगता येतं. पुढे लोकमान्य टिळकांच्या जर बाबतीत विचार केला तर 1856 ते 1920 हा त्यांचा संपूर्ण आयुष्याचा कार्यकाळ आपल्याला सांगता येतो. 1872 मध्ये त्यांनी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली होती. गणित विषयामध्ये पुढे त्यांनी BA ची पदवी सुद्धा घेतलेली होती आणि 1879 साली त्यांनी LLB सुद्धा त्या ठिकाणी पदवी मिळवलेली होती. 1887 मध्ये सार्वजनिक सभेमध्ये त्यांनी काय केला होता, प्रवेश केला होता. पुढे फर्ग्युसन कॉलेजमध्ये गणित आणि संस्कृत भाषेचे प्राध्यापक सुद्धा ते राहिलेले होते. टिळकांनीच 1916 साली काय केलं होतं, तर लोकमान्य टिळकांनी 1916 साली होम रूल लीगची स्थापना केली होती. ॲनी बेझंट आणि त्यांनी मिळून या ठिकाणी या होम रूल लीगची सुरुवात जी आहे ती 1916 साली केली होती. मग त्यांनी एक घोषणा केली होती बघा, त्या घोषणेवर सुद्धा आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात. कोणती घोषणा होती, की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. मग ही घोषणा कुठून केली होती, बेळगावहून केली होती, लक्षात ठेवायचे. आणि इथं सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न पाहायला मिळतात. पुढे बघा, 1919च्या काँग्रेसच्या अमृतसर अधिवेशनामध्ये टिळकांनी प्रतियोगी सहकारिता जो काही पक्ष आहे किंवा जो काही मार्ग आहे तो त्या ठिकाणी सुचवलेला होता. 1920 मध्ये काँग्रेस डेमोक्रेटिक पक्षाची त्यांनी काय केली होती, स्थापना केली होती. त्यांचे काही ग्रंथ महत्वाचे आहेत. द ओरायन नावाचा ग्रंथ त्यांचा आहे, आर्टिक होम इन द वेदास त्यांचा ग्रंथ आहे आणि गीता रहस्य सुद्धा काय आहे, लोकमान्य टिळकांचा ग्रंथ आहे. इकडे तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न बऱ्याचदा विचारले जातात की टिळकांचा ग्रंथ कोणता, तर त्या ठिकाणी गीता रहस्य त्यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं, ग्रंथाची निर्मिती केली होती. पुढे जाऊयात. पुढचा प्रश्न आहे 101वी घटना दुरुस्ती कशाशी संबंधित आहे. यस, आता ऑप्शन बघा, आर्थिक दृष्ट्या दुर्बलांसाठी आरक्षण, वस्तू आणि सेवा कर, शिक्षणाचा अधिकार आणि गोपनीयतेचा अधिकार. आपल्या सर्वांना माहिती आहे की 101वी जी काही घटना दुरुस्ती आहे ती नेमकी कशाशी संबंधित आहे, तर वस्तू आणि सेवा कर. ठीक आहे, GST ज्याला तुम्ही म्हणून ओळखता, GST लक्षात घ्यायचे, वस्तू आणि सेवा कर. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आता हा एक अप्रत्यक्ष कर आहे, GST लक्षात घ्या, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ज्याला म्हणून आपण ओळखतो. फ्रान्स नावाचा जो काही देश आहे, या फ्रान्सनं काय केलं होतं सगळ्यात आधी, ठीक आहे, फ्रान्सनं सगळ्यात आधी 1954 मध्ये सर्वप्रथम GST जो आहे तो या ठिकाणी आकारलेला आपल्याला सांगता येतो. ठीक आहे, मग आता भारताचा जर आपण विचार केला तर भारत हा जो काही देश आहे त्याच्या बाबतीत जर आपण बघितलं, बघा, GST काउन्सिलद्वारे कर गोळा करणारा भारत हा जो काही देश आहे तो ब्राझील आणि कॅनडा नंतर तिसरा देश या ठिकाणी ठरलेला आहे. यस, ब्राझील आणि कॅनडा नंतर भारत हा जो काही देश आहे आपला तो तिसरा देश त्या ठिकाणी ठरलेला आहे. त्यानंतर पुढे जाऊयात. आता उद्देश काय होता केंद्र सरकारचा GST लागू करण्यामागचा, तर केंद्र आणि राज्य पातळीवर अनेक अप्रत्यक्ष करांचं एकत्रीकरण करून एक देश एक बाजारपेठ त्या ठिकाणी प्रत्यक्षात त्यांना आणायची होती आणि त्या उद्देशानं मग इथं काय करण्यात आलेलं होतं, हा जो काही GST आहे तो इथं लागू करण्यात आलेला आपल्याला सांगता येतो. ठीक आहे, महत्वाचा आहे, फ्रान्स देश लक्षात ठेवायचा आहे. आता घटना दुरुस्ती त्यासाठी कोणती करण्यात आली होती, यावर सुद्धा वारंवार आपल्याला प्रश्न परीक्षेमध्ये पाहायला मिळतात. बघा, 101वी घटना दुरुस्ती कायदा आहे 2016चा आणि या 101वी घटना दुरुस्ती कायद्यानुसार जर आपण बघितलं तर ही घटना दुरुस्ती करण्यात आली होती आणि त्यासाठीचं विधेयक कितवं होतं, 122वं विधेयक संसदेमध्ये मांडण्यात आलं आणि 101वी घटना दुरुस्ती त्या ठिकाणी झालेली होती. विधेयक मांडली जातात मात्र कायद्यामध्ये त्या ठिकाणी किंवा घटना दुरुस्ती होईलच असं काही नाही. ठीक आहे, विधेयक मांडलं जातं मात्र घटना दुरुस्ती होईल असं काही लक्षात ठेवा. त्यामुळे 122वा
घटना दुरुस्ती विधेयक आहे आणि 101वी घटना दुरुस्ती आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. राष्ट्रपतीची स्वाक्षरी मग 8 सप्टेंबर 2016 झाली आणि 1 जुलै 2017 पासून जीएसटी जे आहेत ते त्या ठिकाणी लागू झालेला आपल्याला सांगता येतं. कधीपासून? 2017 पासून जीएसटी जो आहे तो लागू झालेला आहे. पुढे बघा, घटना दुरुस्तीला जर आपण बघितलं तर 23 घटक राज्याची संमती सुद्धा त्या ठिकाणी मिळालेली होती. आता जीएसटी काउन्सिल सुद्धा एक महत्वाचं आहे. अध्यक्ष कोण असतात? केंद्रीय मंत्री हे जीएसटी काउन्सिलच्या त्या ठिकाणी आपल्याला अध्यक्ष पाहायला मिळतात. आणि या जीएसटी काउन्सिलमध्ये सदस्य कोण असतात? घटक राज्याचे वित्तमंत्री, महसूल मंत्री आणि अन्य जे काही मंत्री असतील ते आपल्याला काय पाहायला मिळतात? जीएसटी काउन्सिलमध्ये त्या ठिकाणी हे सदस्य पाहायला मिळतात. उपाध्यक्ष जर आपण बघितलं तर वित्तमंत्र्यांनी आपल्यातूनच निवडलेला एक मंत्री त्या ठिकाणी काय बनवला जातो? जीएसटी काउन्सिलचा उपाध्यक्ष बनवला जातो. आणि अध्यक्ष कोण असतात? केंद्रीय मंत्री हे त्या ठिकाणी अध्यक्ष असतात, लक्षात घ्यायचं आहे. पुढे जाऊयात आपण. बघा, थोड्याशा डिटेलमध्ये जातोय कारण की कसा जरी प्रश्न आला तरी तुम्हाला तो प्रश्न सोडवता यावा. कारण की खूप सारी मोठी जी काही जाहिरात आहे ती पोलीस भरतीची येणार आहे आणि त्या अनुषंगाने बारीक सारी ज्या काही गोष्टी असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात या उद्देशानेच आपण डीपमध्ये त्या ठिकाणी जातोय. असंच डीपमध्ये घ्यायचंय का फक्त प्रश्न आणि त्याचं उत्तर सांगून पुढे जायचंय? तुम्ही त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगू शकता. महाराष्ट्रातील टिंबटिंब जिल्ह्यात भोगावती नदीवर राधानगरी जलविद्युत प्रकल्प त्या ठिकाणी उभारला आहे. काय विचारलंय आपल्याला? राधानगरी जलविद्युत प्रकल्प त्या ठिकाणी विचारलंय. मग ऑप्शन काय आहेत आपल्या समोर? सांगली आहे, कोल्हापूर आहे, पुणे आहे आणि परभणी आहे. आता राधानगरीचा जर विचार केला तर आपल्या सर्वांना माहिती आहे की राधानगरी धरण किंवा जलविद्युत प्रकल्प कुठं आहे? कोल्हापूरमध्ये आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर सांगता येईल. मग आता महाराष्ट्रामधले मग जलविद्युत प्रकल्प कोणते आहेत? इथं सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर येस, इथं सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न जो आहे तो विचारला जाऊ शकतो. त्यासाठी व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. बघा, येलदरी एक महत्वाचा जलविद्युत प्रकल्प आपल्याला सांगता येतो जो की पूर्णा नदीवर आहे. बघा, दक्षिण पूर्णा नावाची जी काही नदी आहे कुठं? परभणीमध्ये. त्या ठिकाणी आपल्याला हा येलदरी प्रकल्प पाहायला मिळतो. नागपूरमध्ये पेंच नदीवर सुद्धा आपल्याला एक जलविद्युत प्रकल्प पाहायला मिळतो. पुण्यामध्ये भाटघर, वीर, पवना, पानशेत, वरसगाव, मुळशी या भागामध्ये काय आहेत? तर हे जे काही जलविद्युत प्रकल्प आहेत ते आपल्याला इथं पाहायला मिळतात. सिंधुदुर्गचा विचार केला तर तिल्लारी हे लक्षात ठेवायचे. पुढे बघा, ठाणे पालघरमध्ये वैतरणा आणि भातसा, नगरमध्ये भंडारदरा, सोलापूरमध्ये उजनी, कोल्हापूरमध्ये राधानगरी, रायगडमध्ये जर आपण बघितलं खोपोली, भिरा, भिवपुरी आणि साताऱ्यामध्ये धोम, कणेर आणि औरंगाबादमध्ये जायकवाडी हे काही मोठे जे काही धरणं आहेत ती धरणं आपल्या ठिकाणी सांगता येतील. ठीक आहे, महत्वाची धरणं आहेत किंवा जलाशय आहेत हे सुद्धा परीक्षेसाठी दर्शक महत्वाचे आहेत की कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणतं धरण आहे यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढे बघा, सिंधू नदीपासून ते बंगालमधील सोनारगाव पर्यंत ग्रँड ट्रक रोड नामक जी काही जुना भव्य रस्ता त्या ठिकाणी सुरू करण्यात आला होता तो सूर साम्राज्याच्या कोणत्या सत्ताधीशाने बहाल केला होता असं विचारलेलं आहे. आता प्राचीन काळापासून जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी एक मार्ग जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. मात्र त्यामध्ये दुरुस्ती करण्याचं काम कोणी केलं होतं? सूर साम्राज्याच्या एका राजाने केलं होतं. मग त्याचं नाव काय आहे? तर लक्षात ठेवा, शेरशाह सूर आहे. ठीक आहे, शेरशाह सूरनं काय केलं होतं? तर हा जो काही ग्रँड ट्रक रोड आहे त्या रोडची दुरुस्ती त्या ठिकाणी करून त्यांनी घेतलेली होती. म्हणून पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आता 16व्या शतकात दिल्लीचा सुलतान जो होता शेरशाह सूरी यानं काय केलं होतं? तर त्या ठिकाणी हा एक पहिला सम्राट होता ज्यानं बंगालमधील सोनगाव ते सिंध प्रांतापर्यंत 2000 मैल लांबीचा एक पक्का रस्ता त्या ठिकाणी बांधलेला होता आणि या रस्त्यावर घोडेस्वारांची टपाल वाहून नेण्याची त्यांनी व्यवस्था सुद्धा केली होती. त्यामुळं त्या काळी या मार्गाला सडक ए आझम म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातो. ठीक आहे, सडक ए आझम म्हणून सुद्धा त्या ठिकाणी याला ओळखलं जातो. जवळपास 2500 किलोमीटरचा हा लांबीचा हा रस्ता त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतो. वेगवेगळे जे काही या रस्त्याच्या साईडला जर आपण बघितलं तर ज्या काही सराया आहेत ये जा करणाऱ्या लोकांसाठी त्या ठिकाणी उभारण्यात आल्या होत्या. रस्त्याच्या दुतर्फा झाडं त्या ठिकाणी लावण्यात आलेले होते आणि त्याचबरोबर जकातीची व्यवस्था सुद्धा त्या ठिकाणी करण्यात आलेली होती. आणि त्या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना म्हणजे एखादी म्हातारी स्त्री जरी त्या ठिकाणी अंगावर दागिने घेऊन
त्या रस्त्याने जर प्रवास करत असेल तर तिच्या अंगाला किंवा तिला कसलाही धक्का त्या ठिकाणी लावला जाणार नाही किंवा त्या दागिन्याची चोरी होणार नाही, इतकी काळजी या शेरशाह सुरीने त्या ठिकाणी घेतलेली आपल्याला सांगता येते. मग आता ग्रँड ट्रंक रोडच्या बांधकामासाठी शेरशाह सुरीने इतके सखोल भूवैज्ञानिक सर्वेक्षण केलं की त्यानंतरच्या कोणत्याही शासकाला ग्रँड ट्रंक रोड शिवाय दुसरा पर्याय त्या ठिकाणी दाखवला गेला नाही. बराचसा भाग आजही सुद्धा काय आहे, वापरात आहे. आणि याचं आधुनिक नाव जर आपण बघितलं तर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 2 किंवा त्याला NH2 म्हणून आपण ओळखतो, हे लक्षात घ्यायचंय. पुढे बघा, स्वच्छ सर्वेक्षण 2020 पुरस्कारामध्ये देशातील सर्वात स्वच्छ राजधानी शहर म्हणून त्या ठिकाणी कोणाला पुरस्कार मिळालाय, तर लक्षात ठेवायचे भोपाळ. पर्याय क्रमांक 4 ही या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. भोपाळला काय झालेलं आहे, देशातील सर्वोच्च स्वच्छ राजधानी. कधी 2020. मग तुम्हाला 2023चं कोणतं आहे, 2024चं कोणतं आहे, ह्या सुद्धा बाबी व्यवस्थित बघून घ्यायच्या आहेत. मग आता स्वच्छ सर्वेक्षणाच्या बाबतीत जर आपण बघितला तर जानेवारी 2016 मध्ये स्वच्छ भारत अभियानाचा एक भाग म्हणून त्या ठिकाणी याची सुरुवात केली होती. केंद्रीय गृहनिर्माण आणि नगर विकास मंत्रालयाद्वारे त्या ठिकाणी हा कार्यक्रम जो आहे तो राबवला जातो. 2022 हे या सर्वेक्षणाचं 7वं वर्ष त्या ठिकाणी होतं आणि स्वच्छ सर्वेक्षण हा जगातील सर्वात मोठा स्वच्छता विषयीचा कार्यक्रम सुद्धा आपल्याला इथं सांगता येतो. आता 2022चा जर विचार केला आपण, ठीक आहे, 2022चा जर आपण विचार केला तर लक्षात ठेवायचंय भारतातील सर्वात स्वच्छ शहर कोणतं ठरलं होतं, इंदोर हे शहर ठरलं होतं. ठीक आहे, इंदोर. त्यानंतर सुरत, तिसऱ्या क्रमांकावर होती नवी मुंबई. भारतातील सर्वात स्वच्छ शहर 1 लाखापेक्षा कमी लोकसंख्या असलेलं सर्वात स्वच्छ शहर कोणतं होतं, तर महाराष्ट्रातलं बघा सातारा जिल्ह्यातलं पाचगणी हे शहर जे आहे ते काय ठरलं होतं, भारतातलं सर्वात स्वच्छ शहर ठरलेलं आपल्याला सांगता येतं. आता भारतातील सर्वात स्वच्छ कटक मंडळ कोणतं आहे, तर देवळाली. देवळाली कटक मंडळ कुठलं, नाशिक मधलं. त्यानंतर बघा अहमदाबाद कटक मंडळ कुठलं, गुजरात मधलं. हे काय आहेत, देशातली सर्वात स्वच्छ कटक मंडळ सुद्धा आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. पुढे बघूयात बघा, चांदोली राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. सोपा प्रश्न आहे, चांदोली राष्ट्रीय उद्यान विचारले आपल्याला, त्यामुळे लक्षात घ्या. पर्याय क्रमांक जर आपण बघितलं तर 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. महाराष्ट्रामध्ये आपल्याला हे चांदोली राष्ट्रीय उद्यान पाहायला मिळतं. मग आता महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान कोणते आहेत, बऱ्याचदा आपल्याला लक्षात राहत नाहीत. मात्र एक ट्रिक आहे, लक्षात ठेवा, कधी विसरणार नाही. ट्रिक काय आहे, गुगलचा पेन तास. काय आहे, गुगलचा पेन तास. ही ट्रिक तुम्हाला लक्षात ठेवायची आहे, ज्यामध्ये बघा गुगल म्हणजेच काय आहे, तर गुगमाळ राष्ट्रीय उद्यान आहे. चा म्हणजेच काय, तर चांदोली. पे मधलं जे काही पे आहे ते पेंचसाठी आहे. नवापूरसाठी आहे. तास म्हणजेच काय, ता म्हणजे ताडोबा आणि स म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. हे काय आहे, तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान लक्षात ठेवण्याची ट्रिक आहे मित्रांनो. यस, हे कधी तुम्हाला विसरणार नाही. काय लक्षात ठेवायचंय, गुगलचा पेन तास. ठीक आहे, गुगलचा पेन तास ही तुम्हाला ट्रिक लक्षात ठेवायची आहे महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यानाशी संदर्भात. गुगमाळ, चांदोली, पेंच, नवापूर, ताडोबा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे काय आहेत, तर महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान गुगलचा पेन तास. ठीक आहे, क्लिअर आहे. एक मिनिट वेट करायचा आहे.
ओके, चला पुढे बघूयात आपण. जल मेट्रो असलेलं भारतातलं पहिलं शहर काय विचारले आपल्याला. जल मेट्रो असलेलं भारतातलं पहिलं शहर कोणतं आहे. तर आता या ठिकाणी ऑप्शन आहेत आपल्या समोर. मुंबई आहे, कलकत्ता, मद्रास आणि कोची. आता जल मेट्रो असलेलं भारतातलं पहिलं शहर जर आपण बघितलं तर ते कोणतं आहे, कोची लक्षात ठेवायचं. ठीक आहे, कोची या ठिकाणी काय करण्यात आलं होतं, जल मेट्रो जी आहे ती सुरुवात करण्यात आली. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपल्याला याचे योग्य आन्सर सांगता येईल. आता देशातील पहिल्या जर आपण बघितलं जी काही वॉटर टॅक्सी आहे ती सुद्धा आपण त्या ठिकाणी बघून घेऊयात. ठीक आहे, वॉटर टॅक्सी जी आहे ती नेमकी कोण्या ठिकाणी सुरुवात करण्यात आली होती ती आधी बघूयात, त्यानंतर या जल मेट्रो बाबत त्या ठिकाणी बाबी बघूयात. मग आता मुंबई ते बेलापूर ही जी काही वॉटर टॅक्सी आहे ती या ठिकाणी भारतामध्ये सुरुवात करण्यात आली होती आणि ती देशातली पहिली वॉटर टॅक्सी. ठीक आहे, दोन बाबी वेगळ्या तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पहिली बाब काय आहे तर वॉटर टॅक्सी इथे विचारले आणि दुसरी बाब काय आहे, जल मेट्रो. ठीक आहे, कारण की हे जे काही प्रयोग आहेत ते आता भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यामुळं इकडे प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. करंटशी रिलेटेड हे महत्वाचे पॉइंट आहेत. त्यामुळं वॉटर टॅक्सी जर तुम्हाला विचारली पहिली देशातली तर मुंबई ते बेलापूर लक्षात ठेवा. मग या वॉटर टॅक्सीची वैशिष्ट्य काय आहेत तर ही भारतातली पहिलीच वॉटर टॅक्सी सेवा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बेलापूर येथून प्रत्येकी 10 ते 30 प्रवासी क्षमता असलेलं हे जी काही बोट आहे जवळपास आपण जर बघितलं त्या ठिकाणी काय करते, मुंबईपर्यंत धावते. त्यामुळे लक्षात ठेवा मुंबई ते बेलापूर ही वॉटर टॅक्सी सेवा जी आहे देशामध्ये सुरू करण्यात आली होती. आता कोचिन शिपयार्ड लिमिटेड जी आहे त्या कोचिन शिपयार्ड लिमिटेडद्वारे 23 बॅटरीवर चालणाऱ्या इलेक्ट्रिक बोटींपैकी मुजिरीस नावाची एक बोट जी आहे ती डिसेंबर 2021 मध्ये काय केली होती, सुरू केलेली होती. आणि ही चालू केल्यानंतर कोची हे जी काही शहर आहे ते जलमेट्रो प्रकल्प असलेलं भारतातलं पहिलं शहर बनलेलं होतं. ठीक आहे, जलमेट्रो असलेलं हे भारतातलं काय झालं होतं, पहिलं शहर बनलेलं होतं, लक्षात ठेवायचंय. मग आता पुढे जाऊयात. खालीलपैकी कोण 15व्या वित्त आयोगाचे काय होते, अध्यक्ष होते असं विचारले आपल्याला. अनुप सिंह आहेत, नंदकिशोर सिंह आहेत, शक्तिकांत दास आहेत आणि अशोक लाहिरी आहेत. मग आता यापैकी जर आपण बघितलं काय विचारलं होतं, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष इथं आपल्याला विचारले. मग कोण असणार आहेत तर नंदकिशोर सिंह. ठीक आहे, NK सिंह ज्यांना तुम्ही म्हणून ओळखता. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आता 15व्या वित्त आयोगावर बऱ्याचदा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात किंवा एखादे प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला हमखास विचारले जातात. यावर सुद्धा अध्यक्ष कोण होते, NK सिंह. सचिव आहेत अरविंद मेहता. स्थापना आहे 2017ची. अहवाल यांनी प्रसिद्ध केला होता कधी, 2019 मध्ये. मग शिफारसी लागू असणारा कालावधी जर आपण बघितला तर सुरुवातीला 1 वर्षासाठी लागू असतील. ह्या शिफारशी ज्या आहेत त्या ठिकाणी लागू होत्या. मात्र एक मुख्य शिफारस त्यांनी काय केली होती तर राज्यांचा जो काही वाटा आहे तो 42% 41% करावा अशी त्यांनी त्या ठिकाणी शिफारस केली होती. राज्यांना मिळणारा जो काही 42% वाटा आहे तो 41 इतका कमी करा. 1% का कमी करण्यात आला होता कारण की काश्मीर आणि लडाखला त्या ठिकाणी तो हिस्सा द्यायचा होता म्हणून. करातील वाट्यानुसार जर आपण बघितलं सर्वाधिक आता जे काही केंद्र सरकारला महसूल प्राप्त होतो त्यापैकी सर्वाधिक कराचा जो काही वाटा आहे तो कोणाला मिळतो तर उत्तर प्रदेशला, त्यानंतर बिहारला, मध्य प्रदेशला, पश्चिम बंगाल आणि 5व्या क्रमांकावर आहे आपला महाराष्ट्राला. सर्वात शेवटचं राज्य जर आपण बघितलं ज्याला केंद्रातल्या करातला सगळ्यात कमी वाटा मिळतो तर ते कोणतं आहे, सिक्कीम हे राज्य आहे, लक्षात घ्यायचं आहे. पुढे बघा सर्वात कमी वनक्षेत्र असलेलं राज्य इथे विचारले आपल्याला. यस, आता प्रश्न जो आहे तो वाचताना काय करायचंय मित्रांनो, व्यवस्थित वाचायचा आहे. आपल्याला इथं नेमकं काय विचारलंय तर इथं राज्य विचारलंय. ठीक आहे, काय विचारलंय, राज्य विचारले. बघा लक्षात ठेवा काय, सर्वात कमी असलेलं राज्य विचारलंय तर लक्षात ठेवा हरियाणा. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आता एक अहवाल वगैरे आपण त्या ठिकाणी बघूयात किंवा या प्रश्नाचं स्पष्टीकरण बघूयात. भारताचा वन संरक्षण अहवाल 2021 जो आहे तो जाहीर करणारी जी काही संस्था आहे ती भारतीय वन सर्वेक्षण संस्था. प्रश्न इकडे सुद्धा विचारला जाईल की जो काही हा वन संरक्षण अहवाल आहे भारताचा ती खालीलपैकी कोणती संस्था जाहीर करते, असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. तर जाहीर करणारी संस्था कोणती आहे, भारतीय वन सर्वेक्षण संस्था. यस, मग आता भारतातील वनाच्छादनाच्या जर आपण बघितलं तर वनाच्छादन जे आहे ते देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे, 21.71% इतकं काय पाहायला मिळतं आपल्याला. तर
भारतातील वनाच्छादन जे आहे ते देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या इतकं त्या ठिकाणी काय आहे, तर वनाखाली जमीन आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. 33%हून अधिक भौगोलिक क्षेत्र असणाऱ्या राज्याची संख्या किती आहे, 17 आहे. म्हणजे अशी 17 राज्य आहेत, ज्या 17 राज्यांमध्ये जर आपण बघितलं तर त्या राज्याच्या भौगोलिक क्षेत्राच्या 33% काय आहे, तर तिथं वनाच्छादन आपल्याला पाहायला मिळते. वन क्षेत्रामध्ये सर्वाधिक वाढ कोणत्या राज्यात झाली असा जर प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये आला तर ते काय असेल, आंध्र प्रदेश. लक्षात ठेवायचंय, आंध्र प्रदेशमध्ये वनांमध्ये प्रचंड वाढ जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. पुढे जाऊयात. वन क्षेत्रामध्ये सर्वाधिक घट झालेलं जर तुम्हाला राज्य विचारलं तर ते कोणतं असेल, तर अरुणाचल प्रदेश आपल्याला इथं सांगता येतं. सर्वाधिक वाढ आंध्र प्रदेशमध्ये, सर्वाधिक घट अरुणाचल प्रदेशमध्ये. लक्षात ठेवायचंय. पुढे बघा, सर्वाधिक वनक्षेत्र असलेली पहिली 5 राज्य कोणती आहेत, तर मध्य प्रदेश. ठीक आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि महाराष्ट्र, ज्या ठिकाणी काय सर्वाधिक वनक्षेत्र असलेली ही पहिली 5 राज्य आहेत. लक्षात ठेवा, मध्य प्रदेश, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, ओडिसा आणि महाराष्ट्र. मग आता बघा थोडं आपली परत या ठिकाणी जे काही आपलं मिशन खाकी बॅच आहे, जे विद्यार्थी नवीन असतील किंवा तुमचे मित्र मैत्रिणी असतील त्यांना तुम्हाला काय करायचं आहे, या बॅच बद्दल कळवायचं आहे. फक्त फीस आहे 799 मध्ये, ज्यामध्ये रेकॉर्डेड लेक्चर, लाईव्ह लेक्चर, नोट्स आणि टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये अभ्यासायला भेटतील. अभ्यास मित्र ऍप्लिकेशन इन्स्टॉल करा. अधिक माहितीसाठी खाली कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिला आहे. पुढे बघा, वनक्षेत्राच्या टक्केवारीनुसार पहिली 5 राज्य. सर्वाधिक वनक्षेत्र असलेली पहिली 5 राज्य आपण बघितलीत. आता आपण काय पाहतोय, टक्केवारी, प्रमाण लक्षात ठेवायचंय. मग सर्वाधिक टक्केवारीनुसार जर आपण बघितलं, मिझोराम हा या ठिकाणी पहिल्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर अरुणाचल प्रदेश, त्यानंतर मेघालय, त्यानंतर मणिपूर आणि नागालँड. मग सर्वात कमी वनक्षेत्र असलेलं राज्य कोणतं आहे, हरियाणा आहे, पंजाब आहे आणि गोवा. ठीक आहे. हरियाणा, पंजाब, गोवा हे काय आहेत, सर्वात कमी वनक्षेत्र असलेली राज्य आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात ग्रामपंचायतमध्ये कमाल आणि किमान सदस्य संख्या किती असते. सोपा प्रश्न आहे, सर्वांना त्या ठिकाणी माहिती असलेला हा प्रश्न आपल्याला इथं सांगता येतो की महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीमध्ये कमाल आणि किमान सदस्य संख्या किती आहे. तर बघा 7 ते 17. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. 7 ते कमीत कमी 7 सदस्य असतात ग्रामपंचायतीमध्ये आणि जास्तीत जास्त 17 आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आता सर्वात खालचा स्तर आहे बघा. ठीक आहे. पंचायत राज व्यवस्थेमधला सगळ्यात खालचा स्तर जर आपण बघितला तर तो काय आहे, ग्रामपंचायत आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतो. आता गाव पातळीवर 600 पेक्षा अधिक लोकसंख्या ज्या ठिकाणी, म्हणजे गावामध्ये 600 पेक्षा अधिक लोकसंख्या असेल तर अशा ठिकाणी ग्रामपंचायत जी आहे ती काय केली जाते, स्थापन केली जाते. किंवा 500 पेक्षा कमी जर त्या ठिकाणी असेल तर अशा वेळी गटक ग्रामपंचायत स्थापन केली जाते. म्हणजे 2-3 गावं एकत्रित करून एक ग्रामपंचायत त्या ठिकाणी स्थापन केली जाते. आता कायदा कोणता आहे, महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 द्वारे त्या ठिकाणी काय केलं जातं, तर या ग्रामपंचायती स्थापन केल्या जातात. यामध्ये सदस्य जर आपण बघितलं तर 7 ते 17 सदस्य असतात आणि यामध्ये थेट गावातील प्रभागातून जनतेकडून ते काय केले जातात, निवडून दिले जातात. लक्षात घ्यायचे. ठीक आहे. ह्या महत्वाच्या बाबी आपण या ठिकाणी अभ्यासत आहोत. सरपंच आणि उपसरपंच निवडून आलेल्या सदस्यांमधून काय केले जातात, निवडून दिले जातात. मात्र सध्या जे काही सरकार आहे ते काय करतंय, तर त्या ठिकाणी थेट सरपंचाची निवडणूक जी आहे किंवा थेट सरपंच जो आहे तो जनतेतून निवडण्याचं धोरण त्यांनी राबवलेलं आहे. आता ही जी काही निवडणूक आहे अत्यंत महत्वाचा भाग आहे. व्यवस्थित लक्षात ठेवा, ग्रामपंचायती जी काही निवडणूक आहे त्या निवडणुकीसाठी डिपॉझिट ठेवावं लागतं का, तर डिपॉझिट ठेवावं लागतं. तर मग किती ठेवावं लागतं इथं प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर ग्रामपंचायत निवडणुकीसाठी सर्वसाधारण जागांकरिता म्हणजे ओपन जे आहेत त्या ओपन साठी काय केलं जातं, 500 रुपये जी डिपॉझिट आहे अनामत रक्कम ती त्या ठिकाणी ठेवावी लागते. आणि राखीव जर जागा असेल तर त्या उमेदवाराला 100 रुपये इतकी अनामत रक्कम त्या ठिकाणी डिपॉझिट म्हणून ठेवावी लागते. एकूण वैध मतांच्या 108 पेक्षा अधिक मतं मिळाली असतील तर अनामत रक्कम काय करते, परत त्या ठिकाणी मिळू शकते. जर या वैध मतांपेक्षा कमी मतं त्या ठिकाणी मिळाल्यास तर काय होतं, अनामत रक्कम किंवा डिपॉझिट जप्त झाला आपण त्याला त्या ठिकाणी म्हणू शकतो. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये डिपॉझिट जप्त झाल्यावर त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की लोक कसे आपल्याला त्या ठिकाणी मजा घेतात. तर लक्षात घ्या. तर ही महत्वाची बाब आहे की डिपॉझिट जे आहे ते 500 रुपये आहे आणि राखीव जागांसाठी 100 रुपये आहे. इकडे प्रश्न एखाद्या वेळेस विचारला जाऊ शकतो. आणि
जसं लोकसभाच्या निवडणुका आहे, जसं विधानसभेच्या निवडणुका आहेत, यासाठी सुद्धा काय असतं तर डिपॉझिट त्या ठिकाणी ठेवावं लागतं. मग काही काही निवडणुकामध्ये जर आपण बघितलं तर काही काही उमेदवारांचं डिपॉझिट काय होतं, जप्त होऊन जातं. येस, तर हे बाब लक्षात घ्यायचे की डिपॉझिट नेमकं किती असतं हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. पुढचा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. वसंतराव नाईक समितीनं टिंबटिंब या घटकास पंचायत राज व्यवस्थेमध्ये अधिक प्राधान्य दिलेलं होतं. तर आता वसंतराव नाईक जी काही समिती होती, त्या वसंतराव नाईक समितीनं काय केलं होतं, जिल्हा, ठीक आहे, जिल्हा परिषद किंवा जिल्हा हा जो काही घटक आहे त्याला अधिक प्राधान्य त्या ठिकाणी दिलं होतं. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल. आता वसंतराव नाईक समिती विषयी आपण थोड्या डिटेलमध्ये बघूयात बाबी, की नेमकं का स्थापन करण्यात आली होती वसंतराव नाईक समिती. ठीक आहे, तर बघा, बलवंतराय मेहता ही एक समिती होती आणि या समितीचा अहवाल तसेच महाराष्ट्रातील प्राचीन पंचायत संस्था यांचा अभ्यास करून एक अहवाल जो आहे तो या सादर करायचा होता आणि त्यासाठी वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. मग त्यांनी बलवंतराव मेहता समितीच्या अहवालाचा अभ्यास केला आणि महाराष्ट्रातील प्राचीन ज्या काही पंचायत राज व्यवस्था होती तिचा अभ्यास केला आणि त्यावर स्वतःचा एक अहवाल जो आहे तो त्यांनी सादर केला होता. मग अहवाल कधी, मार्च 1961 मध्ये सादर केला. मग यामध्ये बघा पहिली तरतूद काय होती, तर पंचायत समिती ऐवजी, ठीक आहे, पंचायत समिती ऐवजी काय करा, जिल्हा परिषद हा विकासाचा घटक मानण्यात यावा आणि जिल्हा परिषदेकडे जिल्ह्याच्या विकासाची जबाबदारी सुद्धा त्या ठिकाणी सोपवावी. दुसरी तरतूद होती, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या प्रत्यक्ष निवडणुका त्या ठिकाणी घेण्यात याव्यात. पुढे बघा, तिसरी होती, स्थानिक स्वराज्य संस्थेवर खासदार आणि आमदार यांना प्रतिनिधित्व त्या ठिकाणी देण्यात येऊ नये. ठीक आहे, महत्वाची तरतूद आहे ही सुद्धा. जिल्हाधिकाऱ्यास जिल्हा परिषदेच्या प्रशासनातून स्वतंत्र अधिकारी त्या ठिकाणी नेमावा. जिल्हाधिकाऱ्याकडे जिल्ह्यातील पंचायत राज संस्थेचे नाम मात्र जबाबदारी त्या ठिकाणी सोपवावी आणि या समितीच्या अहवालावर आधारित महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा 1961 त्या ठिकाणी संमत करण्यात आला आणि पुढे 1 मे 1962 रोजी तो राज्यभर त्या ठिकाणी लागू करण्यात आला होता. पंचायत राज व्यवस्था लागू करणारं महाराष्ट्र हे काय ठरलं होतं, भारतातलं 11वं राज्य त्या ठिकाणी ठरलेलं आपल्याला सांगता येतं. ठीक आहे, क्लिअर आहेत बाबी. महत्वाच्या बाबी आपण या ठिकाणी काय केलेल्या आहेत, अभ्यासलेल्या आहेत. बघा, आता पुढचा प्रश्न आहे, संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोण्या ठिकाणी झाली. असे प्रश्न बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतात. तर लक्षात घ्यायचं आहे, संयुक्त महाराष्ट्र समितीची जर आपण स्थापना बघितली तर ती बेळगाव, पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना बेळगाव मध्ये झालेली होती. मग आता नेमकं काय झालं होतं बेळगाव मध्ये ते सुद्धा आपण बघूयात. बघा, 12 मे 1946 रोजी कर्नाटकातील बेळगाव येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीची काय करण्यात आली होती, तर स्थापना तिथं करण्यात आलेली होती. त्या काळामध्ये जर आपण बघितलं, जे काही अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे किंवा जे काही संमेलनं भरायची, अशा वेळी जे काही महत्त्वाचे नेते होते ते तिथं एकत्रित यायचे आणि आपलं जे काही विचार आहे ते तिथं मांडायचे. मग आता हे संमेलनच काय झाले होते, तर एकत्रित येण्याचं एक माध्यम बनलेलं होतं आणि त्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये महत्त्वाचे जे काही साहित्यिक असतील, लेखक असतील किंवा नेते असतील हे तिथं जमू लागले. अनेक वैचारिक जी काही बाबी आहेत त्यांच्यावर चर्चा तिथं होऊ लागल्या होत्या आणि त्यातूनच पुढे संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना इथं झालेली आपल्याला पाहायला मिळते. सदस्य होते गथरे माडखोलकर, केशवराव जेदे, दत्त वामन पोद्दार, शंकरराव देव आणि श्री नवरे हे आपल्याला या समितीचे सदस्य पाहायला मिळतात. उद्देश काय होता, संयुक्त महाराष्ट्र समितीच्या स्थापनेचा उद्देश होता भाषावार प्रांत रचनेनुसार महाराष्ट्रात समाविष्ट न झालेली मराठी भाषिकांची जी काही सलग प्रदेश आहे तो राज्याला जोडणं, या उद्देशानं संयुक्त महाराष्ट्र समितीची काय करण्यात आली होती, इथं स्थापना करण्यात आलेली होती. ठीक आहे, संयुक्त महाराष्ट्र समितीचा उद्देश काय होता, तर मराठी भाषिक बोलणारे जे काही भाग आहेत ते महाराष्ट्राला त्या ठिकाणी मिळावेत यासाठी किंवा हा जो काही मराठी भाषा बोलणारा जो काही सलग प्रदेश आहे तो त्या ठिकाणी त्याचं एक राज्य त्या ठिकाणी बनावं या उद्देशानं ही समिती जी आहे ती इथं स्थापन करण्यात आलेली होती. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आजचे जे काही महत्त्वाचे प्रश्न होते ते या ठिकाणी आपण अभ्यासलेले आहेत. तुम्हाला या सिरीजचा फायदा होतोय का, ही सिरीज पुढे कंटिन्यू करायची का, हे सुद्धा तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. तर आपण पुढे ती कंटिन्यू करूयात. फायदा होतो म्हणलं तर त्या ठिकाणी आपण जास्तीत जास्त क्वेश्चन जे आहेत ते डिटेलमध्ये एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करूयात. क्वेश्चन जरी एक असला तरी त्या अनुषंगाने जी काही असणारी त्याच्या सोबतची माहिती आहे
ती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची त्या ठिकाणी ठरणारी आहे, कारण की जे काही रिलेटेड महत्त्वाच्या बाबी आहेत त्यासुद्धा आपण कव्हर करतोय. त्यामुळं अगदी छान आणि डिटेलमध्ये डीपमध्ये जाऊन आपण काय करतोय, गोष्टी ज्या आहेत त्या अभ्यासतोय. म्हणजे कसा जरी प्रश्न आला तरी तो प्रश्न जाता कामा नये. ठीक आहे, तर थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.